आशा दिदींचा हृदयविकारांनी मृत्यू झाल्याची दुःखद बातमी संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शोककळा निर्माण करेल। एक उच्च कोटीच्या गायिका, लोकप्रिय गायिका, विविध भाषेमध्ये सुद्धा गायत असताना मराठीमध्ये मराठीची आस आणि मराठीची कास न सोडणारी, मराठी माणसांना लुभावणारी, त्याबरोबरच हिंदीमध्ये सुद्धा देशभरामध्ये स्वतःची लोकप्रियता निर्माण करणारी अशी एक उत्तम गायिका, लोकप्रिय गायिका भारत देशाने गमावली आहे। खरं तर महाराष्ट्राच्या मातीतील हिराच आज आपण गमावला असं म्हणायला हरकत नाही। या लोकप्रिय गायिकेच्या जाण्याने प्रचंड मोठी हानी या संगीत क्षेत्रातील, गायका क्षेत्रातील झालेली आहे। एक तर आशा दिदी आणि लता दिदींची तुलना व्हायची त्यावेळेस नक्कीच त्यामध्ये त्यांना त्या स्थानावर टिकून राहणं फार कठीण आणि कठोर परिश्रम घ्यावे लागले, पण त्याही परिस्थितीला सामोरं जाऊन स्वतःचं नाव भारतातील आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मनात कोरणं एक चॅलेंज आशा दिदींनी स्वीकारून आपल्या गायिकेला सिद्ध केलं। अशा लोकप्रिय गायकांनी जाण्याने प्रचंड मोठी हानी झाल्याचं मी समजतो। त्यावेळेस रुग्णालयात असताना हजारो लोकांनी प्रार्थना करून त्यांना बरं होण्याची ईश्वराकडे प्रार्थना केली, पण नियतीला ते मान्य नाही। अशा लोकप्रिय गायिकेला आपण मुकलो आहोत, आपण गमावलं आहे। म्हणून मी माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या पक्षातर्फे, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय। ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना करतो।